नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा इंद्रधनु विलेजच्या या पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। मला सांगायला आनंद होतोय कारण तुम्ही आपले सगळे व्हिडिओ पाहताय आणि ॲप्रिशिएट सुद्धा करताय आणि तुम्ही दिलेल्या प्रतिसादातनं इंद्रधनु विलेज प्रकल्पाची जी काही प्रगती आहे ती खूप चांगल्या प्रकारे होतीये। तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी अनुभवली ती म्हणजे गेल्या 22 तारखेला आपल्या रामलल्लाची अयोध्येमध्ये झालेली प्राणप्रतिष्ठा। 500 वर्षाच्या संघर्षानंतर उभं राहिलेलं ते राम मंदिर आपल्या सगळ्यांना तो एक मनस्वी आनंद होता आणि सर्वप्रथम रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेकरता आणि मंदिराकरता तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा। नुकताच झालेला 75 वर्षाचा अमृत महोत्सव म्हणजे आपला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन तो सुद्धा आपण अमृत महोत्सव साजरा केला, त्याच्याकरताही तुम्हाला विशेष शुभेच्छा। आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी पुन्हा 2 विषय मांडणार आहे तुमच्या समोर। पहिला विषय आपल्या 1 BHK बंगल्याचा आहे। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 BHK आणि 3 BHK चे एक्सप्लेनेशन सगळी दिलेली होती। आता मी तुम्हाला 1 BHK बंगलोचं एक्सप्लेनेशन देणार आहे। याचं आता काम चालू आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण नक्कीच तुम्हाला समजून जाईल की 1 BHK हा बंगला आपला कसा होणार आहे। तेव्हा मी तुम्हाला 1 BHK बंगला दाखवण्याकरता घेऊन जातो, चला माझ्याबरोबर। माझ्या मागच्या बाजूला पाहताय तो आपला 1 BHK चा बंगला। इंद्रधनु विलेज मधला हा 1 BHK चा 630 स्क्वेअर फुटाचा बंगला, ज्याला मिनिमम 2 गुंठ्याचा प्लॉट आहे, प्रशस्त असा प्लॉट आहे आणि त्याच्यावरती हा ग्राउंड फ्लोरी 630 चा बंगला आता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण तुम्हाला नक्कीच याचा अंदाज येऊन जाईल। मी तुम्हाला आतमध्ये नेऊन सगळा एक्सप्लेन करतो, चला माझ्याबरोबर। आपल्या 1 BHK ची सुरुवात सुद्धा वरांड्यातनच होते। मी सांगितलेलंच आहे प्रत्येक वेळेला की आपला जो कोकणातला पडवी हा जो कन्सेप्ट आहे, हा पडवी कन्सेप्ट आपल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये ॲज ए वरांडा म्हणून असतो आणि हा वरांडा प्रशस्त असा वरांडा। हा जो पाहताय तो 1 BHK बंगल्याचा हॉल आहे, प्रशस्त असा हॉल आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर आपल्या प्रत्येक बंगल्याला हाईट खूप चांगली आहे, म्हणजे 12 ते 16 फुटाची हाईट असल्यामुळे आतमध्ये एक वेगळ्या प्रकारचा थंडावा राहतो। इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी किचन आहे। या 1 BHK बंगल्याचं हे जे किचन आहे आणि त्याचबरोबर एक दरवाजा सुद्धा बाहेर जाण्याकरता दिलेला आहे, म्हणजे इकडनं तुम्ही बाहेरच्या गार्डन मध्ये जाऊ शकता। हॉल आणि किचन मधून आल्यानंतर हा एक पॅसेज आहे। माझ्या लेफ्ट साइडला एक कॉमन टॉयलेट आहे, कॉमन टॉयलेट आणि त्याचबरोबर इथून थोडस पुढे गेलात ही मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे। हा जो 1 BHK चा जो 630 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे याच्यामध्ये आपण 2 बाथरूम दिलेली आहे। 2 बाथरूम एवढ्या करताच दिलेली आहेत की ती सोयीच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट होतात आणि कुठलीही बाहेरची व्यक्ती आली की ज्याला ऍक्सेस तुमच्या कॉमन टॉयलेटचा मिळू शकतो आणि दुसरं जे तुमचं अटॅच टॉयलेट आहे जे बेडरूमला असल्यामुळे तुमची प्रायव्हसी खूप चांगल्या प्रकारे मेंटेन होते। हा 1 BHK चा बंगला प्रत्यक्षात ज्यावेळेला तयार होईल त्यावेळेला तो खूप सुंदर दिसेल आणि त्याचं प्रशस्त असं गार्डन म्हणजे जवळजवळ 630 स्क्वेअर फुटाचं बांधकाम सोडल्यानंतर उरलेली जवळजवळ 1500 स्क्वेअर फुटाची जागा ही प्रशस्त जागा गार्डन मध्ये मिळणार आहे। त्याच्यामुळे 1 BHK चे जे बंगले आता ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत ज्याच्याकरता तुम्ही निश्चितच चांगली पसंती दर्शवू शकता आणि इंद्रधनु मध्ये लवकरात लवकर तुमचं घर करू शकता। माझ्या मागची जी स्पेस पाहताय ती स्पेस संपूर्ण RG स्पेस आहे, म्हणजे रिक्रिएशनल स्पेस आहे। याच्यामध्ये म्हणजे ह्या पहिल्या फेज मध्ये जे 50 बंगले आहेत याच्याकरता आपण काही खास अम्युनिटीज या ठिकाणी करतोय। क्लब हाऊस बरोबरच तरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल या ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत एन्जॉय करू शकता। इंद्रधनु विलेज मध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज लागणार नाही, कारण हा प्रकल्पच एक इंटिग्रेटेड टाउनशिप असणार आहे। सुरुवातीला व्हिडिओ करताना मी म्हटलं होतं की आज 2 विषयांवरती आपण व्हिडिओ करणार आहोत। पहिला विषय हा 1 BHK चा होता आणि दुसरा विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे, कारण भरपूर जणांची बोलल्यानंतर मला ती गोष्ट जाणवली आणि मला असं वाटलं की कुठेतरी आपण व्हिडिओतनं ही गोष्ट आपण सगळ्यांसमोर मांडूया।
बऱ्याच वेळेला काय होतं की आत्ताची जी पिढी आणि जुनी पिढी, म्हणजे जुनी म्हणण्यापेक्षा आमच्या वेळची पिढी जरी म्हणालात किंवा थोडीशी आधीची पिढी म्हणालात तरी चालेल, की ज्यांचं आयुष्य हे धकाधकीमध्ये गेलं, शहरामध्ये गेलं, पण आता मात्र त्यांना शांततेचं आयुष्य हवंय. आणि मग ती शांतता कुठे मिळणार, तर आपल्या गावामध्ये मिळणार. म्हणजे गाव कुठेतरी ते खुणावत असतं. पण अशा वेळेला मी पाहतो की बऱ्याच वेळेला त्यांचे निर्णय हे आपल्या नवीन पिढीवरती अवलंबून असतात आणि मग कुठे ना कुठेतरी तो निर्णय होऊ शकत नाही. मग माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे, म्हणजे खास करून नवीन पिढीला हे सांगणं आहे की जर हे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न आहे की त्यांना आता कुठेतरी शांततेचं आयुष्य जगायचंय किंवा गावात येऊन राहायचंय, सुंदर अशा बंगल्यांमध्ये राहायचंय, तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही नक्कीच इनिशिएटिव्ह घ्या. कारण ते प्रत्यक्षात तुमच्या निर्णयाची वाट बघत असतात. आणि मला असं वाटतं, कारण काय होतं की शहरामधलं जे जीवन आहे की कुठे ना कुठेतरी आता जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत आणि आता गाव खुणावतंय, मग त्या गावामध्ये येऊन आपण आपलं आयुष्य व्यतीत का करू नये. अशा वेळेला गावातली ही जी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक निव्वळ पैशापेक्षा सुद्धा जर समाधानामध्ये मोजली तर तो आनंद द्विगुणित होईल. त्याच्यामुळे माझं नवीन पिढीला सगळ्यांना आव्हान असं आहे की आपल्या आई वडिलांचं स्वप्न अवश्य पूर्ण करा, कारण त्यातच खरं आपलं समाधान.